हाय हॅलो नमस्कार मंडळी, द मराठी गर्लमध्ये मी मनीषा आपले मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मसाला डोसा आणि चला पाहूया। आणि त्याचबरोबर चटणी आणि भाजी पण बघणार आहोत। तर एक वाटी इथं साबुदाणा घेतला आहे, थोडासा गरम करून घेतला आहे कारण मिक्सरमध्ये वाटायला पाहिजे म्हणून। आणि अर्धी वाटीला कमी थोडंसं भगर घेतलेलं आहे आणि जिरे घातलेले आहेत। जिरे ऑप्शनल आहेत, तुम्हाला घालायचं असलं तर घालू शकता, नाही घालायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता। उपवासाला कोणाला चालतं कोणाला नाही चालत आहे। आणि वाटून घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं एकदम पिठासारखं। आणि त्यात घालायचं छोटा अर्धा बटाटो उकडून घेतलेला आहे, तो मॅश करून हातानेच मी त्यात टाकला। आणि 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, जसं तुम्हाला तिखट चालतं तितकं। आणि 2 चमचे दही घातलेलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत आणि वाटून घेणार आहोत। जसं आपण रेग्युलर डोसे करतो त्याचं बॅटर जसं असतं ना तसंच ठेवायचं ते बॅटर। आणि जास्ती घट्टही नाही आणि पातळही नाही आहे, तर पाहू शकता असं। आणि ते पातेल्यात काढून घ्यायचं आणि त्यात हे घट्ट झालं आहे थोडं, तर त्यात मी पाणी घालणार आहे आणि अर्धा तास किंवा 10-15 मिनिट ठेवलं तरी चालतं, झाकून बाजूला ठेवायचं। कारण शाबू कच्चा आहे तर तो थोडासा भिजला पण जातो आणि ते चांगले छान डोसे असे बनतात। तर आपण चटणीला घेऊ। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, त्यात मीठ, हिरवी मिरची आणि 2 चमचे दही घातलेले आहेत आणि आपण ही चटणी बनवणार आहोत। तर त्यात थोडं थोडं पाणी घालून ह्यातही वाटून घ्यायचं आहे। जसं तुम्हाला घट्ट पातळ हवं आहे याची कन्सिस्टन्सी तसं तुम्ही ठेवू शकता। तर पाहू शकता अशी मी ठेवलेली आहे, घट्टही नाही आणि पातळही नाही आहे, जास्ती डोस्यासोबत खाता यावी अशा पद्धतीचे। आणि झालेलं आहे, अर्धा तास मी ठेवून दिलेलं होतं बाजूला। आणि आपण याच्यात इनो घालणार आहे 1 चमचा। आणि ज्या वेळेस डोसे बनवायचे त्याच वेळेस आपण इनो घालायचा आहे त्यात। आणि काही जणांचे 9 दिवस उपवास असतात ना, तर प्रश्न पडतो की उपवासाला 9 दिवस खायचं काय, करायचं काय। तर तुम्ही हे डोसे ट्राय करू शकता, एकदम साधे सिंपल आहेत, खूप काही लागत नाही आहे त्याला साहित्य। आणि पाहू शकता असं थोडं सोडायचं, ते आपोआप पसरतं, किंवा पळीने देखील पातळ डोसा करून घेतला तरी चालतो। एकदम पातळ झालं तर कसं कडक असा डोसा होतो आणि पळीने आदरच सोडलं नुसतं तर ते स्पंज असं मऊ डोसा होतो। आणि पाहू शकता खूप छान डोसे झाल्यात। आणि इथे बघा मी डोसे करते तर ह्या दोघीजण इथे डोशावरती टक धरून बसलेल्या आहेत दोघीजण खाण्यासाठी। जसं जसं गरम गरम होतील तसं तसं उचलतायत त्या डोसे। आणि आपण इथे बटाट्याची भाजी करायला घेऊया। तर हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट मी वाटून घेतलेलं आहे आणि तेच मी तेलामध्ये टाकले आणि बटाटा उकडलेला टाकलेला आहे। तर असं एकदम साधी बटाट्याची भाजी आहे। आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये। बाय 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 बाय।